रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही आलो आहे पंढरपूरमध्ये ऑन आषाढी एकादशी। जिकडे बघा तिकडे आज विठ्ठलाचाच गजर। लाखो वारकरी लोक अनेक दिवस पाय पाय चालून आज इथे पोहोचले आहेत। त्यांची श्रद्धा बघून तर खरंच अंगावर काटा येतो। मी तर पहिल्यांदाच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आली आहे आणि ऑनेस्टली हा एक्सपिरियन्स खूपच स्पेशल वाटतो। फॅमिली सोबत हा अनुभव शेअर करायला भेटतो, हा खूप मोठा ब्लेसिंग आहे। पंढरपूरच्या गल्ली, चंद्रभागा नदी, भजन, ताल, मुद्रांचा नाद, प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच शांती आणि पॉझिटिव्हिटी जाणवते। कॅमेऱ्यामधून सगळं कॅप्चर करता येतं, पण जे तिथे फील होतंय ना, ते वर्ड्समध्ये सांगता येणार नाही। चंद्रभागा नदीचा किनारा बघितला, वारकऱ्यांची श्रद्धा अनुभवली, प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता। त्यांना बघून मला एक गोष्ट नक्कीच कळाली, खरी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात पोचणे नाही, तर श्रद्धेने प्रत्येक पाऊल चालणे। एक गोष्ट मी नक्की सांगते, आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये असणे हा एक स्वतःच मोठा आशीर्वाद आहे। हो, दर्शन झालं तर आनंद वेगळाच असतो, पण जरी दर्शन नाही झालं तरी या दिवशी या पवित्र भूमीत असणं, वारकऱ्यांसोबत विठ्ठल विठ्ठल म्हणत चालणं आणि ही भक्तीची ऊर्जा स्वतःचा अनुभवणे हेच खूप मोठा भाग्य आहे। मला असं वाटते की विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो या प्रत्येक वारकऱ्यांच्या हस्यात आहे, प्रत्येक अभंगामध्ये आहे आणि ह्या संपूर्ण पंढरपुराच्या वातावरणात आहे। तर मंडळी, तुम्हाला पण कधी आषाढी एकादशीला पंढरपूर यायची संधी मिळाली तर नक्कीच या। दर्शन झालं तर खूपच छान, नाही झालं तरी निराश होऊ नका, कारण या दिवशी पंढरपूरमध्ये असणे हाच खूप मोठा प्रसाद आहे। हा प्रवास मला फक्त एक ट्रॅव्हल व्लॉग वाटला नाही, तर आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव वाटला। अशी शांती आणि पॉझिटिव्हिटी मी खूप कमी ठिकाणी फील केली आहे। आम्ही आशा करतो की तुम्हाला हा अनुभव आमच्या कॅमेरामधून थोडासा तरी फील करता आला असेल। सो गाईज, पार्ट 2 मध्ये आम्ही दाखवणार आहोत तुळजापूर, अक्कलकोट आणि येडेश्वरी देवीचं दर्शन। सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2।